नमस्कार मित्रांनो, मी आपली संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि काल मी तुम्हाला सांगितलंच होतं की आपल्याला रूम भेटलेली आहे आणि आज आपण शिफ्ट होणार आहोत. म्हणून कालच मी येता येता सर्व आपलं क्लिनिंगचं जे सामान आहे, झाडू, वायपर वगैरे, लायझॉल, डेटॉल सर्वच आपण घेतलेलं आहे आणि मी त्या रूमवरती ठेवून आले. ते तुम्हाला मी दाखवलं नाही कारण यांना ड्युटीला जायचं होतं म्हणून थोडासा उशीर होत होता, त्यामुळे मी पटकन तिथं ठेवून आलेलो आहोत. आणि आता मी सकाळी उठलेली आहे. आता मस्त आपण ब्रश वगैरे केलंय. आता जाता जाता आता मी असंच जाणार आहे कारण आपल्याला तिथं जाऊन क्लिनिंग वगैरे करायचंय. आता मेकअप करून आणि चांगले दुसरे कपडे घालून कशाला जायचं, म्हणून आहे त्याच आपल्या ड्रेसवरती मी आता जाणार आहे असंच. आणि कारण तिथे आपल्याला क्लिनिंग करायचं, पूर्ण डीप क्लिनिंग करायचं आहे. जाता जाता अगोदर आपण थोडासा नाश्ता करूया, भूक लागली आहे, थोडी एनर्जी जर पाहिजे ना आपल्याला क्लीन करायला, त्याच्यामुळे आपण अगोदर नाश्ता करूया आणि त्याच्यानंतर जाऊया रूमवरती आणि मस्त सगळी क्लिनिंग वगैरे करूया. मित्रांनो, जात आहोत आता आपण रूम क्लीन करायला. हे बघा आपण घेतलेलं आहे इकडे. आता बकेट वगैरे सर्व घेऊन जात आहोत. बकेट इकडे होतं, आता आपण जात आहोत. अगोदर नाश्ता करूया, मग रूम क्लीन करूया. बघा समोसा आलेला आहे आपला मस्त. आता समोसा खाऊ वाटला म्हणून आपण समोसा खाणार आहोत. हे बघा त्यांनी पण घेतलेला आहे, बसलेले आहेत. भूक लागली आहे हो. नाश्ता टाइम झालाय बघा, 10 वाजले, 9:45. हे बघा त्याच्यासोबत हे ग्रीनवाली चटणी आणि सॉस पण दिलेला आहे. चला मस्त नाश्ता करूया. चला आता नाश्ता करते, भूक लागली आहे, भरपूर उशीर झालाय, आणखीन भरपूर कामं करायची आहेत आपल्याला. बकेट वगैरे बाहेर ठेवली आहे, तसंच आलेली आहे बघा मी उठून झोपेतून नाश्ता करायला. चालते, काय होत नाही, आपल्याला कामं आहेत आज, त्यामुळं चला नाश्ता करते, मग आपण जाऊया डायरेक्ट आता रूमवरती. आलेलो आहोत आता आपण रूममध्ये इकडे. आता क्लिनिंग आपण सुरू करूया पटकन. बघा मित्रांनो, मी इथं आपलं सर्व क्लिनिंगचं सामान आणून ठेवलेलं आहे. हे बघा यांची क्लिनिंग इकडे आणि वरचं क्लीन करून घेत आहेत. त्याच्यानंतर मी सगळं खालचं क्लीन करून घेईल, धुवून वगैरे. हे बघा बाथरूम वगैरे भरपूर मोठं आहे. याला आपण आता क्लीन करू, पूर्ण डीप क्लीन करून घ्यावं लागेल मला, पूर्ण वरूनपर्यंत सर्वच आपण आता डीप क्लीन करून घेणार आहोत. डीप क्लीन केल्यानंतरच आपण तुम्हाला एक दाखवते शॉर्ट. आता यांनी हे हॉल पूर्ण असं वरून झाडून घेत आहेत. नंतर मग मी हे सगळं आपलं धुवून घेणार आहे. इकडं आहे आपली ही बेडरूम, सर्व काढून आता हे लायझॉल टाकून आपण पूर्ण घासून घेणार आहोत. हे बघा इकडं आता यांनी इकडचं क्लीन करत आहेत. इकडं पण एक बाल्टी भरून ठेवली आहे मी. आणि हे बघा इकडं आहे हे किचन, ते पण आपल्याला सर्व आता क्लीन करून घेऊया. काय चालू आहे संगम? काय चालू आहे? क्लिनिंग चालू आहे. वा छान. कसं वाटायला सांगा मग काम करून? किती लाज मोठा आहे ना बघा. हात माझे लय दुखायले आता. असं बघा आता जरा पटपट आवरून घेऊया. तर मित्रांनो, झालेली आहे फायनली सर्व क्लिनिंग. खूप वेळ लागला, खूप परेशान झाले. आता पूर्ण हातापाय सगळे फुलून गेलेत पाण्यामध्ये. आणि नंतर काय झालं की आम्ही ते मोठं आपलं बोरचं पाईप असताना तेच वरती आणून
सर्व धुवून घेतलं, त्यामुळे फोर्स एवढा जास्त होता. सर्व आम्ही दोघांचे पण हातपाय सर्व ओले झाले होते, त्यामुळे आपण काय दाखवू शकलो नाही, शूट घेऊ शकलो नाही. स्टँड पण आणला नव्हता मी, त्यामुळे त्यांनी खिशातच मोबाईल वगैरे सर्व ठेवले. मग आम्ही सर्व आता क्लीन करून घेतले. बाथरूम वगैरे पण सर्व क्लीन केले मी. किचन सगळंच एकदम क्लीन केले. 2 तास लागलं सर्व क्लीन करायला. खूप परेशानी झाली. आता आपल्याला सर्व सामान आणखीन तिकडच्या म्हणजे आपल्या क्वार्टरवरून इकडं आणायचं या रूमवर. खूप परेशानी. आता 1 वाजलेत, भरपूर टाईम झाला. आता थोड्या वेळानं भूक पण लागेल. चक्कर यायला माहिती आहे का, अचानक एवढं सगळीकडे असं घासून काढायचं आहे. बेकार परेशानी झाली, काय सांगू. आता जाऊ द्या, तरी पण क्लीनअप झाले. आता आपण इथं व्यवस्थित राहू शकतो. सर्वच क्लिनिंग केलेलं आहे मी. एकदाच पूर्ण डीप क्लीन केलं. बाथरूम वगैरे सर्व वरूनच आपण पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे एकदाच. त्यामुळे आता काही टेन्शन नाही, निवांत आपण राहूया. 1 दिवस परेशानी झाली तरी काय हरकत नाही. आता तिकडचं सर्व सामान वगैरे आणून ठेवूया आपण आता इथे, आणि मग त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केल्यावर मला थोडंसं चांगलं वाटेल. आता खूपच सगळं ते पाणी वगैरे उरलेलं आहे, पूर्ण डोक्यात पण पडले, सगळीकडेच पडलेलं आहे. त्याच्यामुळे आता नंतर ते सर्व सामान आणून ठेवतो, कारण आणखी उन्हामध्ये पूर्ण ते सामान पण आणायला परेशानी होईलच. त्यामुळे मग डबल आंघोळ करण्यापेक्षा पहिलं ते आणून ठेवते, आणि मग त्याच्यानंतर आंघोळ करून मग जेवायला जाऊया. भूक लागली आहे. आता काय बनवू शकत नाही, रात्री बनवते ते इंडक्शनवर काहीतरी सॉफ्ट आपण बनवूया. बाहेरचं खाऊन पण तब्येत खराब होत आहे, पोट खराब झालेत, काय सांगू तुम्हाला. पण आजच्या दिवस आता 1 टाईम आपण दुपारचं तेवढं बाहेर जेवण करूया, कारण आता खूप जास्त परेशानी झालेली आहे. त्याच्यामुळे ठीक आहे. बघा, सर्व आता क्लीन झालेलं आहे. तुम्हाला नंतर पूर्ण सगळा काय म्हणतात टूर तर देतेच मी आपल्या सर्व रूमचा. सर्व क्लिनिंग वगैरे आपण फायनली केलेली आहे. बघा, इकडं सर्व यांचं काय तर आणखीन चालूच आहे. आता सर्व आणून आपण सेटअप वगैरे करून ठेवूया. तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहोत क्वार्टरवरती, आणि आता क्वार्टरवर जाऊन आपलं सर्व जे सामान आहे ते आपण घेऊन येणार आहोत. चला मग जाऊया. आणि आपण ही आता पहिली फेरी आपण केलेली आहे. बघा, 2 बॅगा आपण आणलेल्या आहेत, कारण ही जी बॅग आहे थोडीशी जास्त मोठी आहे. त्याच्यामुळे आपण एक सिंगलच बॅग आणि एक सॅक घेऊन आलेलो आहोत. फर्स्ट राऊंड झालेला आहे. 2 बॅग आणल्यात आपण गाडीवरती. आता आणखीन किती राऊंड होतात माहीत नाही. चला जाऊया डबल. एवढ्या उन्हात खूप परेशानी व्हायली. कसं व्हायले सांगा. बघा, यांना दम लागला. अरे बापरे. आता डबल आपण आलेलो आहोत क्वार्टरवरती. मला इकडे उन्हामुळे चक्कर वगैरे येत होती, पण आपलं सामान शिफ्टिंग चालू आहे, ते करावं लागणारच आहे. त्यामुळं आणि सर्व इकडे पण आणि तिकडे वर खाली करून आणखीन जास्त परेशानी वाटत होती. आपण चला, इथे पण सर्व सामान जे आहे ते पूर्ण पॅकिंग करून मी ठेवले. थोडं सगळं घेऊन आपण जाऊया. 2-3 चक्रा होतीलच आपल्या. चला, आपण आता ही आपली दुसरी फेरी आहे. आपण एक बॉक्समध्ये भरपूर सामान भरलेलं आहे. एक पिशवी घेतली आहे, समोर एक बॅग आहे. असं आपण 2-3 बॅगा घेऊन जात आहोत. खूप ऊन लागत आहे, तरी पण छान वाटत आहे. तर मित्रांनो, हे बघा, एवढं सामान आणून आता मी थकून गेलेली आहे. पडलं मी आता एक समोसावर एवढा वेळ आपण केलेलं आहे काम, आणि 3 वाजत आहेत. पडलं मी आता, थकलो. वायफायचा विषय चालू आहे. वायफाय बसायला वायफाय आतमध्ये घ्यायला जागाच नाही कुठून. त्याच्यामुळे त्यांना टेन्शन आलंय, ते बघत आहेत. आपण आणखीन आता 3री वेळेस आलेलो आहोत क्वार्टरवरती. चला, उरलेलं सर्व सामान आणखीन बघा. इथं आपलं वायफाय आता काढलेलं आहे, तिकडे घेऊन जात आहोत आपण, पॅक करत आहोत. आणि हे बघा, वायर असं टाकलंय. आता हे सर्व आपल्याला वरती काढायला जायचंय. ते कट करावं लागेल ना सगळं, दमानं काढा. बघा, आता हे वायफाय आपल्याला काढून घ्यायचं आहे आता, आणि तिकडं लावायचं आहे. तर तिकडं पुन्हा लावता. आता फक्त काढून नेऊया पटकन. जमलं, कटर आणल्यानं भारी झालं काम. आणा इकडं, पडू दे ना, हातातच ठेवते ना.
तुम्ही सावकाश फक्त. ते जड असेल बरं वजन त्याचं. गुड. ओके, निघलं चांगलं. काढलेला आहे आपलं वायफाय. पटपट वायर गोळा करून जाऊया, खूप ऊन लागत आहे. तर मित्रांनो, झालेलं आहे आपलं इथलं सर्व सामान. आता घेऊन फायनली आपण आपला सर्व कचरा पण काढून टाकलेला आहे, जो आपण केलेला होता. आपण काय एक्स्ट्रा क्लीन केलं नाही, पण आपण जेवढा कचरा केला होता आपण सर्व क्लीन केलेला आहे. आता आपल्याला हे सर्व घेऊन जायचं आहे. आपल्याला कॅन वगैरे, हेल्मेट सर्व आपल्याला न्यायचं आहे. आणि एवढा बॉक्स आपल्याला न्यायचा आहे वायफायचा, आणि आपली लॅपटॉपची बॅग. एवढं राहिलेलं आहे. एवढं आपण आता घेऊन जाऊया. चला, मग आपला लास्टची फेरी आहे ही. चला, खूप ऊन आहे म्हणून थोडंसं बांधले. मी ओरडत होते मला त्याच्यामुळं. आणि मित्रांनो, फायनली आपण या क्वार्टरवरून निघालेलो आहोत. सर्व सामान वगैरे आपलं बांधून घेतलेलं आहे. आपली लास्टची फेरी आहे. जात आहोत आपण हे क्वार्टर वगैरे सोडून. आता नवीन आपल्या रूममध्ये सगळं व्यवस्थित शिफ्ट करूया, तिकडे राहूया. हे बघा, मांडीवरती एक मोठा बॉक्स घेतलेला आहे, पाठीवरती लॅपटॉपची बॅग आहे, आणि हातामध्ये आपण कॅन घेतलेला आहे. आणि एवढं सगळं घेऊन पण मी कॅमेऱ्याने आपल्या ब्लॉगिंग करत जात आहोत. तर मित्रांनो, फायनली सर्व सामान आपण आणलेलं आहे. आता पटकन आंघोळ करते आणि जेवायला जाऊया. 3:30 वाजलेले आहेत. खूप भूक लागली आहे. सकाळी आपण एक समोसा खाल्लाय, चक्कर यायला. आता तुम्हाला एक दाखवत्या. आपल्या गडचिरोलीमध्ये तर पाणी एकदम चांगलं भेटतं जारचं. आणि आता इथं खुर्चीमध्ये बघा ना किती कसं आहे पाणी जारमध्ये. मधून कसा जार आहे तो पहा. चला दाखवते. हे बघा किती घाण आहे आतमधून. आणि आम्हाला असलं पाणी प्यावं लागले असल्या कॅनमधलं. बापरे, स्वच्छ करायचं ना. आता आपली तब्येत खराब व्हायच्या गोष्टी आहेत. एवढं डेंजरवालं कॅन आहे खराब, आणि तसल्यामध्ये आपलं पाणी प्यावं लागलेलं आहे. काय करणार, नावीलाज आहे. आता पाहूया दुसरं. आम्ही आता शोधतो थोडं आंघोळ वगैरे करून जाऊन, आणि मग दुसरं आपल्याला कॅन वगैरे भेटते का पाहूया. तसं दाखवते मी तुम्हाला समोर. चला, आता पटकन आंघोळ करून घेते. खूप बेकार गरमी झालेली आहे. आणि मग थोडंसं फ्रेश वाटेल, मग जाऊया अगोदर जेवण करायला. चला, भेटूया आता नंतर. तर मित्रांनो, आता झालेली आहे आमची आंघोळ वगैरे. आता फ्रेश झालेलो आहोत आम्ही. आता थोड्या वेळात जाऊया आपण जेवण करायला. आणि इकडं माझ्या मिस्टरांचं चालू आहे आपलं वायफायचं जुगाड करणं, काहीतरी लावणं. ठीक आहे, चालू झाला तर ठीक, नाही तर आपल्याला वरती जाऊन लावावं लागेल. आता 5 वाजलेले आहेत. आणखीन आपण जेवलो नाही, एक समोसा खाल्लेला आहे. ठीक आहे, तरी पण जाऊया आता. जेवायला झालेलं आहे आपण रेडी सर्व. आता छान वाटत आहे थोडं आंघोळ वगैरे केल्यामुळे. तर मित्रांनो, आलेला आहे जेवायला. चला जेवूया. आता आपण मागवलेली आहे मस्त बिर्याणी. चला खाऊया. आता खूप भूक लागली आहे. 5:30 वाजलेले आहेत. तर मित्रांनो, मस्त आता जेवण झालेलं आहे. बिर्याणी खाल्ली. आता थोड्या वेळ इथं बघा असं टाकलेले आहे ते बाजा वगैरे बसायला. त्याच्यावरती आता आम्ही बसलो. चहा बनवत आहे. आता चहा येणार आहे, मग आम्ही चहा पिणार आहोत. आता जेवण केले मला तर जेवण झोपा वाटायला. आता घरी जाऊन झोपायचं. तर जेवण केल्यामुळे आता अचानक मध्ये जेवल्यामुळे झोप येतेच आता. चला, आता चहा आम्ही पितो मस्त. आता आलेला आहे चहा. आता चहा पित आहेत त्यांनी. हा, भारी वाटत आहे ना. डॉक्टर वाटला. हा, भारी आहे. कसं आहे, झोप गेली ना, असं डोक्यामध्ये तडतडच वाटलं ना एकदम. छान आहे, छान. तर मित्रांनो, आलेलो आहोत आपण मस्त जेवण करून, चहा वगैरे पिऊन आलेलो आहोत. घरी येता येता मम्मीला दीदीला मस्त सगळं आमचं गाव वगैरे दाखवले. छान वाटलं.
त्यांच्याशी पण व्हिडिओ कॉलवर बोलून आणि आता आलेलो आहोत घरी. सामान वगैरे तसंच आहे सर्व काढायचं. आता उशीर झाला आहे त्याच्यामुळे मी आता काढणार नाही, कारण खूप थकलो आहे आज. त्यामुळे आता मी झोपायचं आहे, झोपणार आहे. तरी पण मला लाईव्हला यायचे, त्याच्यामुळे आपण लाईव्हला येणार आहोत 9 वाजता. आणि थोड्या वेळ तसाच आपण त्याच्यानंतर आराम करूया आज. आणि कपडे पण माझे राहिलेले आहेत आजचे धुवायचे, मी धुतले नाही. तुम्ही तर पाहिलंच आहे किती उशीर झाला होता, त्यामुळे आपल्याला टाईमच भेटला नाही. आणि आता राहू द्या म्हटलं, आता उद्याच धुवून टाकते सर्वच. आणि हे सर्व पण सामान सगळं जे आहे ते आपलं उद्या चांगलं लावते आणि त्याच्यानंतर तुम्हाला आपले होम टूर दाखवते इथली. आणि हे बघा, आता इथं मी असं छतरंजी टाकलेली आहे. आता आम्ही असंच खाली झोपणार आहोत. कसं आपलं बेड वगैरे सगळं तिकडं आहे ना गडचिरोलीमध्ये, त्याच्यामुळं मग आपण सामान काय आणलं नाही. एकच छतरंजी वगैरे आणलेली आहे थोडीच. आता तेच आपण खाली टाकून झोपूया. तिथं आपल्या क्वार्टरला होता बेड, पण आता इथं नाही आहे. त्याच्यामुळं आता खाली टाकून आपण झोपणार आहोत. तसंच करूया आराम, छान वाटेल. खूप दिवसांनी आता खाली झोपू. तर मित्रांनो, असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपली संगम या चॅनलला लाईक करा, शेअर करा, असाच सपोर्ट करत राहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.